नमस्कार, मी श्रीरंग खरे। तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू सध्या सबंध देशात वादाचा विषय बनलाय। लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी असल्याचा आरोप करण्यात आलाय। खरे सांगेनमध्ये आपण याच विषयाचा मागोवा घेणार आहोत। तिरुपती देवस्थानातर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये जनावरांची चरबी असल्याचा आरोप करण्यात आलाय। तिरुपती येथे येणारे भाविक दररोज 3 लाख लाडू प्रसाद म्हणून नेतात। दरवर्षी फक्त लाडूंच्या विक्रीतून तिरुपती संस्थानाला 500 कोटींचा महसूल मिळतो। जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसाद म्हणून पोचणाऱ्या या लाडूंवरून वादळ निर्माण झालाय। आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आणि जनसेना पक्ष यांची सत्ता आहे। या दोघांनी आरोप केलाय की प्रसादाच्या लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये जनावरांची चरबी आहे। नायडूंचा पक्ष तेलुगू देशम पक्षानं माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांच्या पक्षावर हा आरोप केलाय। या लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपाचे नमुने राष्ट्रीय डेअरी बोर्डाच्या प्रयोगशाळेमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आलेले होते। या चाचणीचे अहवाल प्राप्त झालेत। या तुपामध्ये बीफ टॅलो, लार्ड, फिश ऑइल हे घटकही दिसून आल्याचं अहवालात म्हटल्याचं रेड्डी यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहूया की बीफ टॅलो आणि लार्ड म्हणजे नेमकं काय आहे। बीफ टॅलो म्हणजेच गोवंशातील प्राण्याच्या पाय आणि पोटावरील मांसल भाग। हा मांसल भाग विशिष्ट प्रक्रिया वापरून वितळवला जातो आणि त्यापासून लिक्विड फॅट तयार केलं जातं। हे फॅट थंड झाल्यानंतर तुपासारखं घट्ट होतं। दुसरा घटक आहे तो म्हणजे फिश ऑइल। हे माशापासून मिळवलेलं तेल असतं। विशिष्ट फिश ऑइल हे औषध म्हणून देखील वापरण्यात येतं। तिसरा घटक जो सापडलेला आहे तो म्हणजे लार्ड। डुकरापासून मिळणाऱ्या फॅटला लार्ड म्हणतात। हे घट्ट झालं की ते तुपासारखंच दिसतं। स्वस्त तूप तयार करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची भेसळ केली जाते। हे सगळे घटक तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठीच्या तुपामध्ये सापडलेले आहेत। आरोप केला जातोय की AR डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड या तमिळनाडूमधील कंपनीनं हे तूप तिरुपती देवस्थानाला दिलेलं होतं। देवस्थानाच्या एका अधिकाऱ्यानं चाचणीसाठी पाठवलेले नमुने हे याच डेअरीचे होते असा आरोप केलाय। AR डेअरीनं मात्र हे तूप आपलं नव्हतं असं म्हटलेलं आहे। चाचणी अहवाल सदोष असू शकतो असं अहवालातच म्हटल्याचं AR डेअरीचं म्हणणं आहे। मग हा प्रकार झाला कसा हे शोधून काढण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे। बाजारामध्ये शुद्ध तुपाची किंमत ही 1000 रुपये किलोच्या आसपास आहे। तेलुगू देशम पक्षाचं म्हणणं आहे की AR डेअरीनं 320 रुपये किलो दरानं तूप दिलं होतं। त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की इतक्या स्वस्त दरानं तूप देणं हे कोणालाही परवडेल का। तज्ञ मंडळींचं म्हणणं आहे की इतकं स्वस्त तूप द्यायचं असेल तर त्यात भेसळ करूनच ते द्यावं लागेल। जाता जाता 2 प्रश्न। माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे ख्रिश्चन समाजाचे असल्यानं त्यांनी जाणून बुजून हा प्रकार केला असा आरोप केला जातोय। हा आरोप आपल्याला खरा वाटतो का? आणि सर्व देवस्थानातील प्रसादाची अशाच पद्धतीने चाचणी केली जावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे। त्याला तुमचा पाठिंबा आहे का? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा, कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।